कॉंग्रॅच्युलेशन्स. हे मिशन आपल्यासाठी सोपं नव्हतं. आज आपण मिशन गृहप्रवेश मधला खूप मोठा टप्पा पार पाडलाय. आणि केडी, तू आज माझ्यासाठी जी रिस्क घेतलीस आणि जे धाडस दाखवलं त्याच्यासाठी थँक्यू यार. टेक्नो, या मिशन मधलं तुझं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त होतं. तुम्ही दरवेळेस जे म्हणता ना तेच यावेळेला मी पण कॉपी पेस्ट करणार आहे. मी फक्त माझं काम केलं. यस, नाही खरंच खूप चांगलं काम केलंयस आज. आपण बॉस हे काय बोलतो कॅसेट. VHS. ए या VHS बद्दल माहिती आहे? ऑफकोर्स हे जुन्या पद्धतीचं स्टोरेज डिव्हाइस आहे. ह्यात ऑडिओ व्हिडिओ फॉर्मॅटचे डेटा स्टोअर केले जायचे. हा पण बॉस मी ना ह्यावरती कधी काम नाही केलंय. अरे हे टेक्नो, अरे त्या काळी या VHSचं काय महत्व होतं ते तुम्ही आजकालच्या मुलांना नाही कळणार आहे. आता काय उचलला मोबाईल लावला पिक्चर, पण तेव्हा एक एक पिक्चर पाहायचा म्हणजे आम्ही हे VHS आणि VCR भाड्याने आणायचो. अरे टेक्नो, माझ्या अनुभवावरून सांगतो. अरे मत कर लाला, मत कर. आता ना तुम्ही तुमची ही ओल्ड स्कूल मिलेनियलची आत्मकथा परत चालू करू नका प्लीज. काय मला AI नी ना VHS बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हो, आणि हा याच्यावरती कसं काम करायचं हे सुद्धा मला सांगितलेलं. पण टेक्नो, त्या VHS मधला कुठलाच डेटा गहाळ होता कामा नये. तो डेटा आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरनं आपल्याला कळणार आहे की JPC मेडिकल फॅक्टरीमध्ये नक्की काय घडलं होतं. आणि जे करशील ते सांभाळ. त्या डेटाचा दुसरा कुठलाच बॅकअप नसणार आहे. MNN मध्येही नसणार आहे. तू एक काम कर, ती VHS पहिले व्यवस्थित रन होतीये का बघ. जर ती रन होत नसेल तर तुला जुन्या एखाद्या स्टुडिओमध्ये जावं लागेल, जिथे या VHSचा डेटा ट्रान्सफर करून डिजिटाईज करून मिळतो. येस बॉस, ह्यावेळी माझ्याकडनं कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. टीम, फायनली आपण आपल्या ध्येयाच्या खूप जवळ येऊन पोहोचलो. आता लवकरच हे मिशन कंप्लीट होईल. आपल्याला त्या गुलाबला पुराव्यासहित अटक करता येईल आणि केदारला आणि मला या खोट्या नात्यातून बाहेर पडता येईल. आई, बंद करा, बंद करा. बंद करा. कौशिकी खांडेकर. आई, माझं नशीब खूप चांगलं आहे. कारण असे मित्र आहेत माझ्या आयुष्यात जे माझ्या ध्येयाला त्यांचं मिशन मानतात. माझ्यासाठी त्यांच्या प्राणाची बाजी लावतात. माझ्यासाठी झटतात आणि तुला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतात. बंद करा, बंद करा. बंद करा. कौशिकी खांडेकर. बंद करा, बंद करा. बंद करा. बंद करा, बंद करा. बंद करा. कोण आहे ते? कोणी सोडलंय आतमध्ये? कोण आहे ते? वहिनी, केदारच्या नावाने हाय हाय करतायत. म्हणजे ही त्या जामखंडेंची माणसं असणार. केदारने इंटरव्ह्यू घेतला ना म्हणून चिडून मोर्चा घेऊन आले तिकडे. या मुलामुळे घरात आधीच तमाशे चालू आहेत, बाहेरही तेच चालू आहे. पण वहिनी, आता तुम्हालाच काहीतरी बोलावं लागेल ना. थांबा. थांबा, काय झालं तुमचं? थांबा काय थांबा. पहिले तर केदारला बाहेर बोलवा. तुमच्या चॅनलवर बोलवून आमच्या बापूसाहेबांचा अपमान केला त्यानं. बाहेर बोलवा त्याला. कोण? काय काय गोंधळ चाललाय मग? काय? हे कोण आहे? मी खांडेकरांची सून आहे. तुम्ही कोण आहात? बोलव तुझ्या नवऱ्याला. माझ्या नवऱ्याला? अहो, तो केदार हिचा नवरा नाहीये. निशी, अगं ती जामखंडेंची माणसं आहेत. केदारने इंटरव्ह्यू घेतला ना म्हणून रागाने आलेत आपल्याकडे. मम्मा, मम्मा. कौशिकी खांडेकर. तुमचा त्या केदारशी प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला आधीच सांगते, आमचा त्याच्याशी काही एक संबंध नाहीये. खोटं बोल नका. DNA टेस्टच्या बातम्या बघितल्यात आम्ही. तो दयानंद खांडेकरचाच मुलगा आहे. बोला त्याला बाहेर. केदार खांडेकर. केदार खांडेकर. कौशिकी खांडेकर. कौशिकी खांडेकर. तो काही म्हणे ना, पण आम्ही नाही मानत ना. आणि त्याने जो काही तो इंटरव्ह्यू घेतला ना, वाईट. आम्हाला अजिबात पटलेला नाहीये. वाईट आहे इंटरव्ह्यू. एवढं सगळं होत होतं तर मग का नाही थांबवलं इंटरव्ह्यू? आमच्या बापूसाहेबांचा अपमान झालाय.
अपमान झालाय. काय चुकीचं केलंय केदारनी? तुमच्या साहेबांचं सत्य सगळ्या जगासमोर आणलंय. हो तारिणी, तुला काही कळतंय का? कोणासमोर काय बोलती असते? पण पद्मिनी काकू, जर केदारने काही चुकीचं केलं नाहीये तर आपण नमतं का घ्यायचंय? ही माणसं आपल्या घरात येतील, आरेरावी करतील आणि आपण शांतपणे सहन करायची ती? कोणाशी काय बोलताय कळते का तुम्हाला? 1 मिनिट लागणार नाही घर फोडायला. आणि आमचं घर फोडायला आम्ही असं काय केलंय? मी साधा एक प्रश्न विचारला तुम्हाला, आणि माझ्या नवऱ्याने सुद्धा तुमच्या साहेबांना प्रश्नच विचारले होते. तारिणी, तारिणी गप्प बस. अगं तुला कळतंय का तू काय करतेस ते? आधीच ते चिडल्यात, आणखी चिडवू नकोस त्यांना. नुसते चिडले नाहीयेत मम्मा, पेटलेत ते. तू अजून त्या आगीत तेल ओतायचं काम करू नकोस हा. तू केदारच्या वतीने माफी माग आणि विषय संपव आणि जायला सांग त्यांना. मी त्यांची माफी मागणार नाही ना केदार. अरे विरोधी पार्टीने किती पैसे दिले होते हे सगळं करण्यासाठी? MNN नी असं काहीही केलेलं नाहीये आणि इथून पुढे सुद्धा असं कधीच घडणार नाही. हे बघा दादा, तुम्हाला जे काही बोलायचं असेल आपण शांतपणे बसून बोलूया. आम्ही इथं बसून बोलण्यासाठी आलेलो नाहीये. तुमच्या नवऱ्याला सगळ्या समोर लई खरखोटं करायची सवय आहे ना? मग आता त्याचे काय परिणाम होतात ते दाखवण्यासाठी इथं आलोय आम्ही. तुम्हाला काय वाटलं? ARPच्या नावाखाली आमच्या बापूंना उलटसुलट बोलता? आमचे बापू म्हणजे आमच्यासाठी देव आहेत, देव. अशा आमच्या देवाशी खेळ केलाय तुम्ही. तुम्ही जे करताय त्याला कार्य करते नाही, गुलामी म्हणतात. अगं जरा थांब. होणारे घरे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं मत मांडायचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात त्याला. हे बघा दादा, तुमच्या साहेबांकडे एक पद आहे म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात काही बोलायचं नाही, आणि जर आम्ही बोललो तर तुम्ही असं येऊन हल्ला करणार. असं होत नाही ना. दडपशाही नाहीये ही, लोकशाही आहे. जनता म्हणून तुमच्या साहेबांना निवडून देऊ शकतो ना, तर आम्ही त्यांच्या चुकाही सांगू शकतो आणि आम्ही त्या सांगणार. जर तुमच्या साहेबांना त्यांच्यावर केलेली टीका पसंत नसेल तर त्यांना सांगा. जनतेची सेवा करा, त्यांची कामं करा. त्यांना बोलायची संधीच देऊ नका ना. अगं हे बापू साहेबांनी काय बोलायचं आणि काय नाही हे तू नको सांगूस आम्हाला. याचा परिणाम काय होतात दाखवा रे ह्यांना. एकालाही सोडू नका यांना. बापराव जामखंडे साहेब कोण आहेत हे दाखवून द्या यांना.